हाय फ्रेंड्स, वेलकम. आय एम प्रोफेसर अभिजित देशमुख. मागील व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर सहकारी संस्थेच्या सचिवाचा पत्रव्यवहार भाग 1 याचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका हे स्टार्ट करण्याआधी आपण थोडक्यात माहिती बघू. सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेचे मालक असल्याने कोणताही अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना असतो. तसेच संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती घेण्याचा व आपली मते मांडण्याचा अधिकार सभासदांना मिळतो. सहकार कायद्याने दिलेले अधिकार देखील सभांच्या मदतीने सभासदांना मिळतो. तसेच सहकारी संस्थेमध्ये सभासदांची जसे की पहिली सर्वसाधारण सभा असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा या कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेमध्ये घेतल्या जातात. या सभा सूचना व कार्यक्रम पत्रिका या संस्थेच्या अध्यक्षाच्या सल्ल्याने सचिवाला तयार कराव्या लागतात. अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. सहकारी संस्थेच्या सभासदांना वार्षिक सभेचं नियोजन करण्याकरिता या कार्यक्रम पत्रिकेचं नियोजन करणे आवश्यक असते. तर स्टार्टिंगला लिहायचं, गजानन नागरी सहकारी बँक मर्यादित, 216, स्टेशन रोड, वर्धा -442001. सेंटरला लिहायचं ईमेल -gajanan@gmail.com. तर एखाद्या सहकारी संस्थेच्या अशा पद्धतीने नाव लिहिणे आवश्यक असते. मी तुम्हाला म्हटलं की कॉमा डॅश हे सगळं त्या विषयामध्ये येणे आवश्यक आहे. त्यानंतर डाव्या साईडला दूरध्वनी क्रमांक कुठलाही, जसं इथे लिहिला आहे 07152-2445550. त्यानंतर उजव्या साईडला दिनांक, जसं की 22 ऑगस्ट 2019. त्यानंतर सेंटरला लिहायचं कार्यक्रम पत्रिका असल्यामुळे अधिमंडळाची वार्षिक सभेची सूचना. हे कोणाकरिता आहे? सभासदांकरिता, म्हणून सेंटरला लिहायचं सभासदांकरिता. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रति, जावक क्रमांक, विषय, संदर्भ राहणार नाही. कारण हे काय आहे? कार्यक्रम पत्रिका आहे आणि कोणाला पाठवत आहे आपण? सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना. तर तिथे कुठल्याही एखाद्या पर्सनल व्यक्तीचा उल्लेख केला जात नाही. तर त्याला आपण स्टार्ट करू. सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या बँकेची 25वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे ही विनंती. तर या सहकारी संस्थेची कुठली सभा आहे? 25वी. कधी स्थापित केलेली आहे? मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2000 रोजी दुपारी ठीक 3 वाजता. आणि स्थळ कुठलं आहे? त्या संस्थेचं कार्यालय, सभागृह. तर या सभेमध्ये कुठले कुठले विषय घेण्यात येणार आहे तर ते बघू आपण. नंबर 1, मागील अधिमंडळ वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करणे. या वर्षामध्ये, मागील वर्षामध्ये जो काही सहकारी संस्थेमध्ये नफा तोटा झालेला असेल, कुठले कुठले ठराव घेतले असेल, तर त्याचं इतिवृत्तीचं वाचन या चालू वर्षामध्ये करणे आवश्यक असते. त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे, पॉइंट, सन 2018 ते 19 च्या नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रकास मान्यता देणे. 2018 आणि 19 मध्ये सहकारी संस्थेला कुठलाही नफा तोटा होत असेल तर ते शोधून काढण्यासाठी नफा तोटा पत्रक तयार करणे. त्यानंतर ताळेबंद, सहकारी संस्थेमध्ये देयता किती आहे, संपत्ती किती आहे, याला टॅली करण्यासाठी ताळेबंद तयार करणे आवश्यक असते. तर हे सगळं सभासदांना एकत्र घेऊन हे सगळं तयार करणे आवश्यक
असते. त्यानंतर नंबर 3, सन 2019 व सन 2020 सालाकरिता खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. तर हे चालू वर्ष, त्यानंतर नेक्स्ट इयर जे राहील त्या वर्षामध्ये आपल्याला कुठे कुठे पैसा खर्च करायचा आहे, कुठे गुंतवणूक करायचं आहे, भांडवल कशा पद्धतीने गोळा करायचं आहे, आपल्याला लोकांना कर्ज किती द्यायचं आहे, त्यानंतर लाभांश वाटप करायचा, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट करेल, अशा प्रकारचं प्रत्येक नियोजन हे आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तयार करणे आवश्यक असते. त्यानंतर 4, दिनांक 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार नफा वाटणीस मंजुरी देऊन लाभांशाची घोषणा करणे. या चालू वर्षामध्ये या सहकारी संस्थेचं चालू वर्ष किती आहे? 31 मार्च. या 31 मार्च मध्ये सहकारी संस्थेला जो काही नफा झालेला असेल तर त्याच्यापैकी काही % हा सहकारी संस्थेच्या सभासदांना, त्यांचे तिथे शेअर्स असतात तर त्यांना त्याच्यावर आपल्याला सहकारी संस्थेला काय द्यावा लागतो? लाभांश. सहकारी संस्थेला जो काही नफा झालेला असेल त्याच्या काही ठरलेल्या रेट ऑफ इंटरेस्ट नुसार लाभांश वाटप करणे आवश्यक असते. नेक्स्ट, सन 2019-20 करिता हिशेब तपासणीची नेमणूक करणे. त्या वर्षामध्ये आपल्याला काय करायचं? पूर्ण हिशोब करायचा, नफा तोटा पत्रक तयार करायचं, ताळेबंद तयार करायचं. तर त्या तयार करण्यासाठी एका विशिष्ट अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी हे सुद्धा सभासदांना एकत्र घेऊन त्या अधिकाऱ्याची नेमणूक करणे आवश्यक असते. त्यानंतर रिक्त होणाऱ्या संचालकाच्या जागी नवीन संचालकाची निवड करणे. त्या चालू वर्षामध्ये जर एखादा संचालक मंडळ रिक्त होत असेल काही कारणास्तव तर त्याच्या जागी दुसरा संचालक मंडळ नियुक्त करणे आवश्यक असते. तर त्याचा सुद्धा ठराव घेणे ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आवश्यक असते. त्यानंतर संस्थेच्या शिल्लक रकमेच्या विनियोगासाठीच्या योजनावर चर्चा करणे. आता चालू वर्षामध्ये जे काही सहकारी संस्थेमध्ये शिल्लक असेल, जसं की 1 लाख रुपये असेल, 10 लाख रुपयेच असेल, तर त्याचं आपल्याला नियोजन पुढल्या वर्षासाठी कशा पद्धतीने करता येईल, त्याची इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायचं, तर याची सुद्धा चर्चा या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते. त्यानंतर लास्ट पॉइंट, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे कळावे. त्यानंतर सगळे टॉपिक झाल्यानंतर जर सभेमध्ये ऐनवेळी कुठलाही एखादा विषय नवीन चर्चेला येत असेल, कुठल्या सभासदांनी आपलं मत व्यक्त केले असेल आणि ते सहकारी संस्थेच्या योग्य असेल तर अशा सुद्धा विषयावर चर्चा करणे आवश्यक असते. त्यानंतर असते लास्ट आपला विश्वासू. आपला विश्वासू तिथे कॉमा देणे आवश्यक असते. सेंटरला लिहायचं कुठल्याही एखाद्या सचिवाचं नाव, जसं की आपण लिहिलेलं आहे श्री अजय राजाराम चव्हाण, त्याच्या खाली लिहायचं सचिव. त्यानंतर सेंटरला कोणाच्या आदेशानुसार केलेला आहे हे कार्यक्रम पत्रिका? संचालक मंडळाच्या आदेशानुसार. संचालक मंडळ म्हणजे सहकारी संस्थेचं व्यवस्थापन, त्याला म्हणतो आपण संचालक, त्याला म्हणतो आपण मॅनेजमेंट कमिटी. तर अशा पत्राच्या खाली लास्टमध्ये सूचना देणे आवश्यक असते. जसं की नंबर 1 सूचना दिलेली आहे, सभासदांना सभेमध्ये संस्थेचा अहवाल व हिशेबपत्रके इत्यादी बाबतीत काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात दिनांक 11 सप्टेंबर 2019 अखेर कार्यालयात पाठवावे. जर सभासदांना हिशेबपत्रकाच्या रिलेटेड काही आपले मत व्यक्त करायचं असेल तर या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधीच 1-2 महिन्या आधीच तसं पत्राद्वारे त्यांना कळवणे आवश्यक असते. त्यानंतर नेक्स्ट म्हटलेलं आहे नंबर 2, गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास 1 तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभा घेतली जाईल. जर
वार्षिक सभेचं विशिष्ट प्रकारे नियोजन झालेलं असेल आणि त्या सहकारी संस्थेमध्ये काही सभासद कमी असेल तर त्या सभेचं विशिष्ट एखाद्या तासानंतर पुन्हा त्याच दिवशी त्याच सभेचं नियोजन केलं जाणार असं सुद्धा तिथे नोट करणे आवश्यक असते. सभेला येताना प्रत्येक सभासदाने ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. जेव्हा सहकारी संस्थेच्या सभेला सभासदांना जायचं असते तर प्रत्येक सभासदाला आपलं त्या सभासदत्वाचं आय कार्ड असेल, ओळखपत्र, ते नेणे आवश्यक असते. अशा प्रकारची सूचना नोट त्या पत्राच्या खाली असणे आवश्यक असते. अधिमंडळाची विशेष सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. सहकारी संस्थेला एका विशिष्ट सभेचं आयोजन हे सहकारी संस्थेच्या वेगवेगळ्या नियमावलीमध्ये जर काही चेंजेस करायचं असेल, बदल करायचा असेल, काही सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून ऐनवेळी काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यासाठी विशेष सभेचं आयोजन करणे आवश्यक असते. त्यासाठी सचिवाला कार्यक्रम पत्रिकेद्वारे सभासदांना कळवणे आवश्यक असते. तर ते कार्यक्रम पत्रिका आपण बघू. स्टार्टिंगला लिहायचं असते सहकारी संस्थेचं नाव, जसं की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, मारुती चौक, पुन्हा जिल्हा नाशिक -42201. त्यानंतर सेंटरला लिहायचा ईमेल nasikdistrict@gmail.com. त्यानंतर येईल दूरध्वनी क्रमांक, त्यानंतर लिहायची असते डेट. त्यानंतर आपण आपल्या कार्यक्रम पत्रिकेला स्टार्ट करू. सेंटरला लिहायचं अधिमंडळाची विशेष सभेची सूचना. अधिमंडळ म्हणजे त्या सहकारी संस्थेचं संचालक मंडळ, व्यवस्थापकीय मंडळ. तर तिथे हेडिंग द्यायचं अधिमंडळाची विशेष सभेची सूचना. तर सभासदांना कशा प्रकारच्या सूचना आहेत ते आपण या कार्यक्रम पत्रिकेमध्ये बघणार. पॅरेग्राफ करून लिहायचं सर्व सभासदांना कळविण्यात येते की आपल्या बँकेची अधिमंडळाची विशेष सभा शुक्रवार दिनांक 19 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वाजता बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे ही विनंती. त्यानंतर सहकारी संस्थेमध्ये कुठले टॉपिक घेतले जातील त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करू. नंबर 1, सभेच्या सूचनेचे वाचन करणे. सभेमध्ये जे काही नियमावली असेल, सूचना असेल, त्याचं आधी काय करायचं आहे, वाचन करणे आवश्यक असते. नेक्स्ट, संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या भागांची दर्शनी मूल्य ₹50 वरून ₹100 करणे. दुसरा कुठला ठराव ठेवलेला आहे त्यांनी, सभेच्या उपविधीतील तरतुदीच्या संस्थेच्या भागांची दर्शनी मूल्य म्हणजे त्या भाग म्हणजे शेअरचं मूल्य किती होतं, ₹50. तर ते ₹50 किती रुपयांनी वाढवायचं आहे, डबलनी म्हणजे ₹100. तर हे विशेष सभेमध्येच या अशा ठरावांचा काय केला जाते, एकमताने मंजूर केला जात असतो. त्यानंतर नेक्स्ट, संस्थेच्या उपविधीतील नियम क्रमांक 25 मधील पहिल्या ओळीतील किमान 5 संचालक ही गणसंख्या राहील या शब्दाऐवजी किमान 7 संचालक ही गणसंख्या राहील असे शब्द लिहिणे. म्हणजे जेव्हा आपण सहकारी संस्था स्थापन केलेली आहे आणि आपण आपल्या सहकारी संस्थेमध्ये जे काही नियमावली तयार केली असेल सहकारी संस्थेच्या दृष्टिकोनातून, तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. तो क्रमांक कुठला असेल त्या सहकारी संस्थेचा, नंबर 25. तर त्यामध्ये म्हटलं आहे की संचालक संख्या किती राहील, 5. ते आता आपल्याला काय करायचं आहे, वाढवायचं आहे म्हणजे त्या नियमामध्ये काहीतरी आपल्याला चेंजेस करावं लागेल. तेव्हाच आपल्या त्या गणसंख्येमध्ये काय होईल, संख्येमध्ये आपल्याला संचालकाची वाढ करता येईल. तर अशा पद्धतीचा ठराव आपल्याला या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये घेणे आवश्यक असते. त्यानंतर लास्ट टॉपिक,
माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे कळावे. सहकारी संस्थेची विशेष सभेमध्ये हे बाकीचे ठराव जर मंजूर झाले, त्यानंतर सभासदांना किंवा सचिव अध्यक्ष यांच्यामध्ये जर डिस्कस झाल्यानंतर जर ऐनवेळी कुठलाही एखादा ठराव होत असेल तर त्याच्यावर सुद्धा एकमत असणे आवश्यक असते. त्यानंतर आपला विश्वासू सही कुठल्याही एखाद्या सचिवाचं नाव, जसं की इथे आहे श्री D.R. जगताप आणि खाली सचिव. त्यानंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपण बघितलं की काहीतरी तिथे नोट करणे आवश्यक असते, सूचना देणे आवश्यक असते. इथे दिलेली आहे नंबर 1, गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास 1 तासानंतर व नमूद केलेल्या ठिकाणी त्याच दिवशी सभा घेतली जाईल. जर सहकारी संस्थेमध्ये सभासदांची संख्या कमी असेल आणि त्यानंतर अजून संख्या वाढत असेल तर ती सभा तहकूब करून त्याला नव्याने स्टार्ट करता येईल अशी तिथे नोट करणे आवश्यक असते. सेकंड, सभेला येताना प्रत्येक सभासदाने ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील. म्हणजे आपण त्या सभेला जात आहे तर आपलं ओळखपत्र आय कार्ड सोबत आणणे आवश्यक असते. तर हे झालेलं आहे विशेष सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. लाभांश वाटपासंबंधीचे पत्र. सहकारी संस्थेला वर्षाकाठी जो काही नफा होतो त्या नफ्याचा काही भाग हा सहकारी संस्थेच्या सभासदांना लाभांश रूपामध्ये वाटला जातो. सहकारी संस्थेमध्ये सभासदांनी सहकारी संस्थेचे जे भाग खरेदी केले जातात त्या भागांवर सहकारी संस्था सभासदांना लाभांश देत असते आणि या लाभांशाचा एक विशिष्ट प्रकारचा रेट ठरलेला असतो. भाग म्हणजे शेअर्स आणि त्याच्यावर मिळालेला जो काही नफा असतो तो लाभांशाच्या स्वरूपामध्ये दिला जातो, त्याला डिव्हिडंड असं म्हटल्या जाते. आणि हे लाभांश वाटपासाठी प्रत्येक सभासदाला सचिवाला पत्राद्वारे कळविणे आवश्यक असते. या पत्रामध्ये जेवढे सभासदाचे शेअर्स असेल त्याच्यावर जे काही डिव्हिडंड होत असेल, लाभांश होत असेल तर त्याचा चेकच्या रूपाने त्या सभासदांना पत्राद्वारे पाठवणे आवश्यक असते. तर ते आपण पत्र बघू. नेहमीप्रमाणे आपल्याला सेंटरला सहकारी संस्थेचं नाव लिहायचं असते, जसं की जनता ग्राहक सहकारी संस्था मर्यादित समतानगर औरंगाबाद -43101 हा त्याचा पिनकोड. सेंटरला ईमेल जनता@gmail.com. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक, कुठलाही एक दूरध्वनी क्रमांक लिहायचा जो की लँडलाईन नंबर असतो तो. त्यानंतर जावक क्रमांक. आता हे पत्र आहे आणि हे पत्र आपल्याला कोणाला पाठवायचं आहे? सभासदांना. त्यामुळे या पत्रामध्ये जावक क्रमांक असणे आवश्यक असते. आता जावक क्रमांक म्हणजे काय? जे काही पत्रव्यवहार सचिवाला करावा लागतो तर त्या प्रत्येक पत्राची नोंद एका विशिष्ट पुस्तकामध्ये करणे आवश्यक असते. तर त्या पत्राचं एक जावक पुस्तक तयार केलं जाते, जसं की इथे दिलेलं आहे DD 80/2019. तर या पत्राचा क्रमांक काय आहे? DD 80/2019 दिलाय, म्हणजे ते त्या वर्षाचं काय आहे? इयर आहे, वर्ष आहे, म्हणून तिथे /2019 लिहिलेलं आहे. अशा प्रकारे जावक क्रमांक लिहायचा असतो. त्यानंतर ठरल्याप्रमाणे दिनांक, जसं की 20 सप्टेंबर 2019. त्यानंतर ज्या सभासदाला पत्र पाठवायचं आहे तर त्या सभासदाचं संपूर्ण नाव, जसं की प्रतीक खालच्या लाईनमध्ये श्री प्रकाश महादेव नाईक, त्याचं संपूर्ण नाव आणि पत्ता लिहायचं असते. 24214 गजानन नगर त्यानंतर खाली औरंगाबाद -43101. त्यानंतर विषय लिहायचा लाभांश वाटपा
बाबत, कारण आपल्याला काय करायचं आहे, सभासदांना लाभांश वाटपाचा आहे, तिथं लाभांश वाटप हा विषय लिहिणे आवश्यक असते. आता या पत्रामध्ये संदर्भ येणार नाही, कारण कुठल्याही सभासदाने सहकारी संस्थेला अर्ज केलेला नाही म्हणून तिथे संदर्भ येणार नाही. संदर्भ आपण कधी लिहितो, जेव्हा एखादा सभासद सहकारी संस्थेला कुठल्याही एखाद्या कार्यासाठी विनंती करत असेल तर त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी त्या सहकारी संस्थेला त्या पत्रामध्ये संदर्भ दर्शविणे आवश्यक असतो, पण या पत्रामध्ये संदर्भ येणार नाही. तर आपण आपल्या पत्राला स्टार्ट करू. महोदय, आपणास कळविण्यात आनंद होतो की 17 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या संस्थेच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेत 2018-19 करिता संस्थेच्या भागांवर 11% दराने लाभांश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आपण धारण केलेल्या 30 भागांवरील लाभांशाचे विवरण खालील प्रमाणे आहे. त्या सहकारी संस्थेची जे काही वर्षाकाठी सर्वसाधारण सभेचं नियोजन केलेलं असेल तर त्या सभेमध्ये त्या सहकारी संस्थेमध्ये लाभांशाचा दर सुद्धा ठरलेला असतो. यांनी किती ठरवलेला आहे? 11%. जो काही नफा झालेला असेल त्याच्या 11% लाभांश हे प्रत्येक सभासदाला वाटण्यात येतो आणि बाकीचा नफा हा राखीव निधी म्हणून सहकारी संस्थेमध्ये जमा असतो. तर आता या व्यक्तीने किती लाभांश खरेदी केले होते? 30, आणि त्या 30 भागांवरील त्याचं विवरण खाली प्रमाणे दिलेलं आहे. जसं की लाभांश रक्कम रुपये 330, त्याच्या खाली वजा आयकर. जर तुमचं लाभांशाची रक्कम एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त असेल, त्याच्यावर टॅक्स लागते, तर तो टॅक्स इथे त्याच्यामधून मायनस होतो. पण आता ही रक्कम किती आहे लाभांशाची? कमी आहे. 5,000 6,000 तर जर प्रोफेशनल टॅक्स लागत असेल तर तो इथे मायनस होणार, पण यांची लाभांशाची रक्कम किती आहे? 330. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं आयकर म्हणजे टॅक्स मायनस होणार नाही, म्हणून त्यांची लाभांशाची रक्कम किती झालेली आहे? एकूण 330 रुपये. त्यानंतर खाली लिहायचं, पत्रासोबत रुपये 330 चे लाभांश अधिपत्र जोडलेले आहे. लाभांशाचे अधिपत्र म्हणजे चेक. जेव्हा आपण पत्र पाठवू तर त्या पत्रासोबत लाभांशाचं चेक हे त्यामध्ये जोडणे आवश्यक असते. कुठलीही सहकारी संस्था हे सभासदांना कॅशच्या स्वरूपात लाभांश देत नसते, तर त्याला सभासदाला चेकच्या स्वरूपात ते लाभांश वाटप करणे आवश्यक असते. त्यानंतर खाली लिहायचं, कळावे, आणि त्यानंतर येईल आपला विश्वासू. खाली सचिवाचं नाव श्री M.V. महाजन, खाली सचिव, आणि कुणाच्या आदेशानुसार हे पत्र पाठवत आहे? संचालक मंडळाच्या आदेशानुसार. त्यानंतर यामध्ये बघू आपण काय दिलेलं आहे. सोबत लाभांश अधिपत्र क्रमांक 512. सोबत आपण काय पाठवत आहे पत्रासोबत? लाभांश अधिपत्र. चेकच्या स्वरूपाने ते पैसे पाठवत आहे म्हणून त्याचा चेकचा क्रमांक कुठला आहे? 512. त्यासोबत पाठवत आहे म्हणून त्याची नोट करणे आवश्यक असते. तर हे झालेलं आहे लाभांश वाटपासंबंधीचं पत्र. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.